मित्रांनो, मी नवनाथ जाधव तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझा चॅनल मोटिवेशनल टॉकमध्ये. या चॅनलच्या माध्यमातून आपण बघत आहोत डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाबद्दल. या पुस्तकातील 11 प्रकरणांबद्दल आतापर्यंत आपण माहिती घेतली आहे. आज आपण जाणून घेणार आहोत 12वं प्रकरण. शास्त्रज्ञ अबोध मनाचा वापर करतात. अबोध मनाचं खरं महत्त्व अनेक शास्त्रज्ञांना लक्षात येतं. एडिसन, मार्कोनी, कटेरिंग, पॉइंटकियर, आइन्स्टाईन आणि इतर अनेकांनी अबोध मनाचा वापर केला आहे. त्यातून त्यांना अंतर्दृष्टी प्राप्त होऊन आधुनिक विज्ञान आणि व्यवसायात त्यांनी मिळवलेल्या महान यशाचं गमक उमजलं आहे. संशोधनातून असं दिसलं की सर्व महान वैज्ञानिक आणि संशोधकांचं यश अबोध मनाला कृतिशील करण्याच्या क्षमतेने निश्चित केलं आहे. फ्रेडरिक व्हॉन स्टॅडिनोझ या प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञाने एक समस्या सोडवण्यासाठी स्वतःच्या अबोध मनाचा वापर असा केला. बेन्झीन सूत्रातल्या 6 कार्बन आणि 6 हायड्रोजन अणूंची रचना जाणून घेण्यात त्यांनी प्रदीर्घ काळ कठोर मेहनत घेतली होती. ते गोंधळून गेले होते. त्यांच्याकडून उलगडा होत नव्हता. अत्यंत क्लांत होत ते आपल्या अबोध मनाला शरण गेले. त्यानंतर अल्पावधीतच लंडनला एका बसमध्ये चढत असताना स्वतःची शेपटी चावत भिंगरीप्रमाणे गोल वळलेल्या सापाचं चित्र त्यांच्या अबोध मनाने त्यांच्या बोध मनासमोर अचानक झळकवलं. ज्या उत्तराचा ते प्रदीर्घ काळ शोध घेत होते ते त्यांना त्यांच्या अबोध मनाने बेन्झीन रिंग म्हणून ओळखलेल्या जाणाऱ्या अणूंच्या वर्तुळाकार पुनर्रचनेच्या स्वरूपात दिलं. एका प्रतिष्ठित शास्त्रज्ञाने आपला शोध कसा समोर आणला. निकोला टेस्ला हे अत्यंत हुशार इलेक्ट्रिकल वैज्ञानिक होते. त्यांनी अनेक आश्चर्यकारक शोध लावले. नव्या शोधाची कल्पना मनात आली की ते कल्पनेतच त्याची बांधणी करायचे. पुनर्रचना करत त्या शोधाला मूर्त स्वरूपात घडवण्यासाठी आवश्यक असणारे सगळे भाग आपले अबोध मन आपल्या बोध मनाला दाखवेल हे त्यांना माहीत असायचं. प्रत्येक शक्य सुधारणेवर शांतपणे विचार करत त्रुटी दुरुस्त करण्यात ते वेळ घालवत नसत. त्यायोगे त्यांच्या मनातलं परिपूर्ण उत्पादन तंत्रज्ञानाचा देणं त्यांना शक्य झालं. ते म्हणाले, सरतेशेवटी मी जशी कल्पना केली होती तसंच माझं उपकरण चालत आहे. गेल्या 20 वर्षात याला एकही अपवाद ठरला नाही. एका प्रसिद्ध निसर्गवाद्याने आपल्या समस्या कशा सोडवल्या. प्रोफेसर अगासिज हे प्रतिष्ठित अमेरिकन निसर्गवादी होते. ते झोपले असता त्यांच्या अबोध मनाने अदम्य कृतींचा शोध लावला. आपल्या प्रसिद्ध पतीच्या चरित्रामध्ये त्यांच्या विधवा पत्नीने असा उल्लेख केला आहे, ज्या दगडावर माशाच्या जीवाश्माचा ठसा उमटला होता त्याचा एनकेन प्रकारे उलगडा करण्याचा प्रयत्न ते 2 आठवडा करत होते. अत्यंत थकून भागून त्यांनी सरतेशेवटी काम बाजूला टाकलं. ते मनातून दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही दिवस गेले. एका रात्री ते खडबडून उठले. ते गाढ झोपेत असताना त्या माशाचे सर्व गहाळ झालेले अवयव योग्य प्रकारे जागच्या जागी असल्याचं त्यांना दिसलं. परंतु त्यांनी ते स्वप्न पटकन चितारण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती प्रतिमा निघून गेली. तरीसुद्धा पुन्हा एकदा त्या जीवाश्माच्या ठशाकडे पाहिलं की आपल्याला असं काहीतरी दिसेल जेणेकरून आपण आपल्या कार्यात पुढे जाऊ शकू. या विचाराने ते जर्डिन डेस प्लांटेन्स इथे लगबगीने पोचले. ते दुसरं जीवाश्म पहिल्यासारखंच अर्धवट होतं. पुढच्या रात्री पुन्हा त्यांना मासा दिसला, पण समाधानकारक निष्पत्ती मिळाली नाही. झोपेतून ते खडबडून उठताच त्यांच्या स्मृतीतून ते सारं नाहीसं झालं. हा अनुभव पुन्हा येईल या अपेक्षेने 3ऱ्या रात्री निजण्यापूर्वी त्यांनी पेपर पेन्सिल जवळ ठेवली. त्यानुसार पहाटेच्या सुमारास तो मासा पुन्हा त्यांच्या स्वप्नात आला. सुरुवातीला थोडा संभ्रम नसला तरी सरतेशेवटी तो इतका सुस्पष्ट दिसला की त्याच्या जैविक वैशिष्ट्यांबद्दल त्यांना जराही शंका उरली नाही. अर्धवट स्वप्नावस्थेत गडद काळोखात त्यांनी बाजूला ठेवलेल्या कागदावरती आकृती चितारली. गडद अंधारात काढलेलं ते चित्र पाहून ते सकाळी आश्चर्यचकित झाले. त्या जीवाश्मातून इतकं सगळं उघडकीला येईल हे त्यांना शक्य वाटत नव्हतं. ते घाईने जर्डिन डेस प्लांटेस येथे पोहोचले. हातातल्या चित्रानुरूप त्यांनी दगडाचा पृष्ठभाग सावकाश कोरला. त्याखाली माशाचे अवशेष दडलेले होते. जेव्हा तो मासा पूर्णपणे समोर आला तेव्हा तो त्यांच्या स्वप्नातल्या सारखा आणि चित्रासारखा दिसत होता. त्यानंतर त्या माशाचं वर्गीकरण करणं त्यांना सहज शक्य झालं.
एका तल्लख फिजिशियनने मधुमेहाची समस्या सोडवली. काही वर्षापूर्वी एका मासिकात मला काही मजकूर दिसला. इन्सुलिनच्या शोधाचं मूळ त्यात लिहिलं होतं. मला आठवत असलेला त्यांचा सारांश असा: कॅनडाचे अतिशय हुशार डॉक्टर, शल्यविशारद डॉक्टर फ्रेडरिक बॅटिंग यांनी सुमारे 40 वर्षांपूर्वी मधुमेहामुळे निर्माण होणाऱ्या विकृतींवर लक्ष केंद्रित केलं होतं. त्या काळात मधुमेह थोपवण्याची कुठलीही परिणामकारक पद्धत वैद्यकशास्त्राकडून पुढे आली नव्हती. या विषयासंदर्भात उपलब्ध आंतरराष्ट्रीय लेखांचा अभ्यास करण्यात, प्रयोग करण्यात डॉक्टर बॅटिंग यांनी भरपूर वेळ खर्च केला. एके रात्री अतिशय थकून भागून ते गाढ झोपले. झोपेतच त्यांच्या अबोध मनाने त्यांना कुत्र्याच्या झीज झालेल्या स्वादुपिंड नलिकेचा अविष्ट भाग काढायची सूचना दिली. लाखो लोकांना मदत करणाऱ्या इन्सुलिन युगाचा तो आरंभ होता. त्या समस्येचं उत्तर शोधण्याचा डॉक्टर बॅटिंग यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला होता. त्यांच्या अबोध मनाने त्यांना त्यानुसार प्रतिसाद दिला. प्रत्येक वेळेस एका रात्रीतून उत्तर मिळेल असं नाही. कदाचित बराच काळ उत्तर मिळणार नाही. निराश होऊ नका. जणू काही पहिल्यांदाच सांगत असल्याप्रमाणे दररोज रात्री अबोध मनाला सांगत राहा. कदाचित त्या समस्येकडे तुम्ही मोठी समस्या म्हणून पाहत आहात हे उत्तर मिळायला होणाऱ्या उशिराचं कारण असेल. ती सुटायला वेळ खूप लागेल अशी तुमची समजूत असेल. तुमचं अबोध मन कालातीत आणि अवकाशतीत आहे. तुम्हाला उत्तर आत्ता मिळालं आहे असा विश्वासाने झोपी जा. ते उत्तर मिळण्याचं काम भविष्यावर सोपवू नका. निष्कर्षावर अढळ श्रद्धा ठेवा. तुम्ही हे पुस्तक वाचत असताना स्वतःची खात्री पटवून घ्या की तुमच्यासाठी उत्तर आणि योग्य उतारा आहे. एक प्रसिद्ध वैज्ञानिक आणि भौतिक शास्त्रज्ञ एका रशियन छळछावणीतून कसे सुटले. डॉक्टर लॉथक्स व्हॉन ब्लँक शिमड्रट रॉकेट सोसायटीचे सदस्य, इलेक्ट्रॉनिक सोसायटीचे देदीप्यमान संशोधक यांनी रशियाच्या कोळशाच्या खाणीतल्या तुरुंगातल्या निष्ठुर सुरक्षा रक्षकांच्या हातून प्राप्त होणाऱ्या निश्चित मृत्यूपासून स्वतःला मुक्त करण्यासाठी स्वतःच्या अबोध मनाचा वापर कसा केला होता याचं हे संक्षिप्त वर्णन आहे. ते म्हणतात, रशियातल्या कोळशा खाणीत मी कैदी होतो. त्या तुरुंगात माझ्या भोवताली अनेक माणसं मरताना मी पाहिली. आमच्यावर निष्ठुर सुरक्षा रक्षक, उद्धट अधिकारी आणि तडकाफडकी निर्णय घेणाऱ्या तीक्ष्ण कम्युनिस्ट अधिकाऱ्यांचं लक्ष होतं. वरवर वैद्यकीय तपासणी केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने किती कोळसा खणायचा याचा ठराविक साठा निश्चित केला जात होता. माझ्या वाट्याला दररोज 300 पाऊंड कोळसा होता. जो कोणी ठरलेला कोळसा खणणार नाही त्याला त्या दिवशीच रोजचं तुटपुंज अन्नसुद्धा मिळत नसे. अल्पावधीतच त्याची रवानगी दफनभूमीत होई. मी पळून जाण्यावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. काहीही करून माझं अबोध मन मार्ग शोधेलच हे मला माहीत होतं. जर्मनीतल्या माझ्या घराचा विध्वंस झाला होता. माझं कुटुंब नाहीसं झालं होतं. माझे पूर्वीचे मित्र, मैत्रिणी आणि सहयोगी एकतर युद्धात किंवा छळछावण्यात मारले गेले होते. मी माझ्या अबोध मनाला सांगितलं, मला लॉस एंजेलिसला जायचं असून तू मार्ग शोधणार आहेस. मी लॉस एंजेलिसची चित्र पाहिली होती. तिथले काही रस्ते आणि इमारतीसुद्धा मला आठवत होत्या. युद्धापूर्वी बर्लिनमध्ये भेटलेल्या एका अमेरिकन मुलीबरोबर, जी आता माझी पत्नी आहे, मी तिथल्या विल्शायर बुलेव्हार्डवरून चालत असल्याची कल्पना मी रात्रंदिवस करत होतो. कल्पनेतच आम्ही दोघं वेगवेगळ्या दुकानात जायचो, बसमधून भटकायचं का हॉटेलमध्ये खायचो. दररोज रात्री लॉस एंजेलिसच्या रस्त्यावर माझ्या कल्पनेतली अमेरिकन गाडी कल्पनेत इकडून तिकडे फिरायचं मी आवर्जून लक्षात ठेवत असे. ते सारं मी अत्यंत सुस्पष्ट आणि खरं वाटेल असं चितारत असे. तुरुंगाबाहेरच्या झाडांप्रमाणेच माझ्या मनातली ती चित्र अत्यंत खरी आणि नैसर्गिक होती. दररोज सकाळी आम्ही रांगेत उभे राहिलो की मुख्य सुरक्षा रक्षक आमची गणना करायचा. तो 1, 2, 3 असं म्हणत जायचा. माझा क्रमांक 17 होता. त्या दिवशी त्याने माझा क्रमांक पुकारला. मी बाजूला झालो. तितक्यात कोणीतरी त्याला मिनिटभरासाठी बोलवलं. परत आल्यानंतर त्याने चुकून पुढच्या माणसाचा क्रमांक 17 असा उच्चारला. संध्याकाळी सगळे परतल्यावर कैद्यांची संख्या सकाळ एवढीच होती. मी नाही हे कोणाच्या लक्षात आलं नाही. माझा शोध घ्यायला सुरुवात करण्यात बराच वेळ जाणार होता. कोणाच्याही लक्षात न येता मी त्या छावणीतून बाहेर पडलो. पुढचे 24 तास मी अथक चालत होतो. दुसऱ्या दिवशी एका भकास नगरात मी आराम केला. वाटेत मासे आणि काही जंगली प्राणी मारून मी स्वतःला जगवलं.
आगगाड्या कोळसा घेऊन पोलंडला जातात हे लक्षात आल्यावर मी रात्री त्यात शिरलो. सरते शेवटी मी पोलंडला पोचलो. मित्रांच्या मदतीने मी स्वित्झर्लंड इथल्या ल्युकेर्न इथे पोचलो. ल्युकेर्न इथल्या पॅलेस हॉटेलमध्ये एका संध्याकाळी मी संयुक्त राष्ट्र अमेरिका इथून आलेल्या एका गृहस्थाशी आणि त्यांच्या पत्नीशी बोललो. कॅलिफोर्निया मधल्या सॅन्टा मोनिका इथल्या त्यांच्या घरी पाहुणा म्हणून यायला मला आवडेल का असं त्यांनी विचारलं. मी होकार दिला. मी जेव्हा लॉस एंजेलिसला पोचलो तेव्हा त्यांचा शोफर मला विल्शायर बुलेव्हार्डवरून घेऊन गेला. रशियातल्या कोळसा खाणीतल्या त्या प्रदीर्घ महिन्यांमध्ये ज्या सर्व रस्त्यांचं चित्र मी कल्पनेत सुस्पष्टपणे पाहिलं होतं त्यावरून आणि विल्शायर बुलेव्हार्डवरून त्यांच्या शेफरने मला नेलं. मनोमन कित्येकदा पाहिलेल्या इमारती मी ओळखल्या. जणू काही मी लॉस एंजेलिसमध्ये पूर्वी येऊन गेलो होतो. मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचलो होतो. अबोध मनाच्या आश्चर्यकारक कार्याबद्दल मला सदैव नवल वाटत राहील. खरोखरच आपल्याला माहीत नसलेला मार्ग त्याला माहीत आहे. पुरातत्वशास्त्रज्ञ आणि जीवाश्मशास्त्रज्ञांनी पुरातन दृश्यांची पुनर्बांधणी कशी केली. जे काही आजवर घडून गेलं असेल त्या सर्वांची स्मृती आपल्या अबोध मनात असते हे या शास्त्रज्ञांना माहीत असतं. कल्पना करण्याच्या दृष्टिकोनातून ते जेव्हा प्राचीन अवशेष आणि जीवाश्मांचा अभ्यास करतात तेव्हा त्यांचं अबोध मन त्यांना पुरातन दृश्यांच्या पुनर्बांधणीमध्ये सहाय्य करतं. मृत भूतकाळ पुन्हा जिवंत होत त्यांना ऐकू येतो. पुरातन मंदिरं पाहून पुरातन काळातली मातीची भांडी, पुतळे, हत्यारं आणि घरगुती भांड्याकुंड्यांकडे पाहून हे शास्त्रज्ञ आपल्याला त्या काळाबद्दल सांगतात ज्या काळात भाषा नसून संवादांसाठी चिन्ह, गुरकावणं आणि कणणं वापरलं जाई. शास्त्रज्ञांची वाखाणण्याजोगी एकाग्रता आणि शिस्तशीर कल्पनाशक्ती यामुळे त्यांच्या अबोध मनाची सुप्त शक्ती जागी होते आणि पुरातन मंदिरांची छतं उभारत सभोवताली बगीचे, तलाव आणि कारंजी निर्माण करून देते. गवसलेल्या जीवाश्मांना डोळे, हाडाशी जोडणारे बंद स्नायू यात लपेटून पुन्हा चालायला बोलायला लावलं जातं. मनाला काळ किंवा अवकाशाची सीमा नाही हे आपल्याला लक्षात येतं आणि भूतकाळ हा सद्य वर्तमान होतो. कल्पनाशक्तीला शिस्त लावून, नियंत्रणात ठेवून आणि मार्गदर्शन करून तुम्हीही गाढे शास्त्रज्ञ आणि प्रेरित विचारवंत यांचे सहयोगी होऊ शकता. आपल्या अबोध मनाकडून मार्गदर्शन कसं मिळवायचं. तुम्हाला जेव्हा कठीण निर्णय घ्यायचा असतो किंवा समस्यावरचं उत्तर शोधण्यात अपयश येतं तेव्हा त्याबद्दल त्वरित विधायक पद्धतीने विचार करायला सुरुवात करा. तुम्ही घाबरले असाल, चिंतित असाल तर तुम्ही खरा विचार करू शकणार नाही. खरा विचार हा भीतीमुक्त असतो. कुठल्याही विषयावर मार्गदर्शन मिळवण्याचं हे सोपं तंत्र पहा. मन शांत आणि शरीर स्थिर करा. शरीराला शिथिल व्हायला सांगा. त्याने तुमचं ऐकलंच पाहिजे. त्याच्यात इच्छाशक्ती, अंतर्स्फूर्ती किंवा स्वजाणीव बुद्धिमत्ता नाही. तुमचं शरीर ही भावनिक चकती असून ती तुमच्या ठाम समजुती आणि मतांच्या नोंदी करते. तुमचं अवधान स्थिर करा. तुमच्या समस्येच्या तोडग्यावर विचार एकाग्र करा. तुमच्या बोध मनाने त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करा. परिपूर्ण उत्तराने तुम्हाला किती आनंद होईल याचा विचार करा. जर आता तुम्हाला परिपूर्ण उत्तर मिळालं तर नेमकं कसं वाटेल हे जाणून घ्या. मनाला या वृत्तीमध्ये शिथिल अवस्थेत राहू द्या आणि मग झोपी जा. जेव्हा जागे व्हाल तेव्हा उत्तर मिळालं नसेल तर दुसऱ्या कशात तरी व्यग्र राहा. कदाचित तुम्ही कशात तरी गडले असता ते उत्तर तुमच्या मनात येईल. जणू टोस्टरमधून पॉप आवाज बाहेर येणारा टोस्ट जसा असतो तसं. अबोध मनाकडून मार्गदर्शन मिळवताना सोपा मार्ग हा सर्वोत्तम असतो. याचं उदाहरण पहा. एकदा वंश परंपरागत चालत आलेली अत्यंत अमूल्य अंगठी मी हरवली. सगळीकडे शोध घेतला तरी ती सापडली नाही. तर कोणाशी सहज बोलावं तसंच मी त्या रात्री माझ्या अबोध मनाशी बोललो. झोपण्यापूर्वी मी त्याला सांगितलं, तुलाच माहीत आहे की ती अंगठी कुठे आहे. आता तूच दाखव मला कुठे आहे ती. रॉबर्टला विचार. हे शब्द कानात गुंजण्याने मला सकाळी अचानक जाग आली. 9 वर्षाच्या रॉबर्टला ते विचारणं मला थोडं विचित्र वाटलं तरीसुद्धा मी माझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकला. रॉबर्ट म्हणाला, हो, मुलांबरोबर खेळत होतो तेव्हा मीच उचलली ती. माझ्या खोलीतल्या डेस्कवर ठेवली आहे. ती काही महाग असेल असं मला वाटलं नाही, त्यामुळे मी त्याबद्दल काही बोललो नाही.
तुम्ही जर विश्वास ठेवलात तर तुमच्या अबोध मनाकडे नेहमीच उत्तर असेल. वडिलांच्या इच्छापत्राची जागा त्याच्या अबोध मनाने उघड केली. माझ्या व्याख्यानांना हजेरी लावणाऱ्या एका तरुणाला एक अनुभव आला. त्याचे वडील वारले. त्यांनी इच्छापत्र केलं नसल्याचं दिसत होतं, परंतु त्या तरुणाच्या बहिणीने त्याला सांगितलं की आपण इच्छापत्र केलं असून त्यात सगळ्यांना न्याय दिला असल्याचं त्यांच्या वडिलांनी तिला विश्वासात घेऊन सांगितलं होतं. ते इच्छापत्र शोधण्याचा प्रत्येक प्रयत्न फोल ठरला होता. झोपायला जाण्यापूर्वी त्या तरुणाने आपल्या सखोल मनाला सांगितलं, आता मी अबोध मनाला ही विनंती करत आहे, इच्छापत्र कुठे आहे हे त्याला माहीत असून तो ते उघड करेल. त्यानंतर उत्तर ह्या एकाच शब्दावर त्याने आपली विनंती आणली. झोप लागेपर्यंत उत्तर हा शब्द तो अंगाई गीताप्रमाणे वारंवार उच्चारत राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या तरुणाला आतून वाटलं की लॉस एंजेलिस इथल्या एका विशिष्ट बँकेत जावं. तिथे त्याच्या वडिलांच्या नावाने सेफ डिपॉझिट लॉकरची नोंद केलेली त्याला आढळली. त्यात ठेवलेल्या कागदपत्रांनी त्याच्या सर्व समस्या सुटल्या. झोपताना तुमचे विचार तुमच्यातल्या सामर्थ्यशाली छुप्या अस्तित्वाला जागृत करतात. उदाहरणार्थ असं समजूयात की घर विकावं की नाही, एखादी विशिष्ट भाग भांडवल घ्यावे की नाही, भागीदारी तोडावी की नाही, न्यूयॉर्कला राहायला जावं की नाही, लॉस एंजेलिसमध्येच राहावं, सद्य करार संपवावा का नाही, नवीन करार करावा का, असे प्रश्न तुम्हाला पडले आहेत. मग शांतपणे आपल्या आराम खुर्चीत किंवा ऑफिसमधल्या टेबलाशी बसा. क्रिया आणि प्रतिक्रियेचा वैश्विक नियम आहे हे लक्षात ठेवा. कृती हा तुमचा विचार आहे. तुमच्या अबोध मनाकडून दिलेला प्रतिसाद ही प्रतिक्रिया आहे. अबोध मन हे प्रतिक्रियाशील आणि प्रतिक्षिप्त आहे. हे त्याचं स्वरूप आहे. ते उलट परत येतं, बक्षीस देतं, उट्ट काढतं. हा उत्तर देण्याचा नियम आहे. उत्तर देऊन ते प्रतिसाद देतं. तुम्ही योग्य कृतीचं मनन करता तेव्हा तुम्हाला प्रतिक्रिया किंवा प्रतिसादाचा आपोआप अनुभव येतो, जो तुमच्या अबोध मनाच्या उत्तराचं किंवा मार्गदर्शनाचं प्रतिनिधित्व करतो. मार्गदर्शन घेताना तुम्ही योग्य कृतीबद्दल शांतपणे विचार करता, म्हणजेच तुम्ही तुमच्या अबोध मनात वसलेल्या अनंत बुद्धिमत्तेचा असा वापर करता जिथे ती तुम्हाला वापरू लागते. तिथून पुढे तुमची कृती ही तुमच्यातल्या सर्वज्ञानी आणि सर्वव्यापी व्यक्तिनिष्ठ सुज्ञतेकडून मार्गदर्शित आणि नियंत्रित केली जाते. तुमचा निर्णय योग्यच असेल, कृतीसुद्धा योग्यच असेल, असं कारण तुम्ही योग्य नष्ट करण्याच्या व्यक्तिनिष्ठ शक्तिशाली आहात. मी इथे शक्ती हा शब्द वापरत आहे कारण अबोध मनाचा नियम म्हणजे शक्ती असते. मार्गदर्शनाचं गुपित. मार्गदर्शन किंवा योग्य कृतीचं गुपित म्हणजे योग्य उत्तराकडून प्रतिसाद मिळेपर्यंत मनोमन स्वतःला त्याच्याप्रती समर्पित करणं. तुम्हाला ठाऊक आहे हे माहीत करून देणारा भाव, आंतरिक जाणीव, सामर्थ्यशाली अंतरप्रेरणा म्हणजे प्रतिसाद. तुमच्या सामर्थ्याचा इतका वापर केला आहे की ते आता तुम्हाला वापरू लागतं. तुमच्या यातल्या व्यक्तिनिष्ठ सुज्ञतेच्या हाताखाली कृती करत असताना तुम्ही अपयशी ठरू शकत नाही किंवा चुकीचं पाऊलही उचलू शकत नाही. तुमचे सर्व मार्ग सुखावह असून तुमचा रस्ता शांतीचा आहे हे तुमच्या लक्षात येईल. लक्षात ठेवण्याजोगे ठळक मुद्दे. सर्व महान वैज्ञानिकांना मिळालेलं यश आणि आश्चर्यकारक शोध हे अबोध मनामुळे शक्य झाले आहेत हे लक्षात ठेवा. एखाद्या संभ्रमात टाकणाऱ्या समस्येच्या तोडग्यावर जाणीवपूर्वक अवधान दिल्याने आणि समर्पित वृत्तीने दर्शवल्याने तुमचं अबोध मन सर्व आवश्यक माहिती गोळा करतं. बोध मनाला ती पूर्ण स्वरूपात सादर करतं. एखाद्या समस्येच्या उत्तराबाबत तुम्ही बुचकळ्यात पडले असाल तर वस्तुनिष्ठपणे ती सोडवण्याचा प्रयत्न करा. शक्य तेवढी माहिती गोळा करा. इतरांनाही विचारा. तरीही उत्तर मिळालं नाही तर झोपण्यापूर्वी ती समस्या आपल्या अबोध मनाकडे सोपवा. उत्तर नेहमी मिळेलच. अबोध मन कधीही अपयशी ठरत नाही. प्रत्येक वेळेस एका रात्रीत उत्तर मिळणार नाही. जोवर दिवस उजाडत नाही आणि सावल्या पळून जात नाही तोवर आपल्या अबोध मनाला विनंती करत राहा. उत्तर मिळायला फार वेळ लागेल किंवा ही फार मोठी समस्या आहे असा विचार करून तुम्ही उत्तर लांबवाल. तुमच्या अबोध मनाला समस्या नाही तर फक्त उत्तर ठाऊक आहे. तुम्हाला उत्तर आता मिळालं आहे अशी ठाम समजूत करा. उत्तराचा आनंद अनुभवा. परिपूर्ण उत्तर मिळाल्यावर तुम्हाला कसं वाटलं ते अनुभवा. तुमचा अबोध मन तुमच्या मनातल्या भावनांना प्रतिसाद देईल.
श्रद्धा आणि चिकाटीचा पाठिंबा असणारं कुठलंही मानसिक चित्र हे तुमच्या अबोध मनाच्या आश्चर्यकारक सामर्थ्यातून यशस्वीपणे बाहेर येईल. अबोध मनावर विश्वास ठेवा, त्याच्या शक्तीबद्दल ठाम समज बाळगा आणि तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा घडणारं आश्चर्य अनुभवा. तुमचं अबोध मन स्मृतीचं भांडार असून बालपणापासूनचे सगळे अनुभव तिथे नोंदवलेले आहेत. पुरातन गुंठाळी फलक, मंदिरं, जीवाश्म इत्यादी संदर्भ मनन करत असताना शास्त्रज्ञांना पुरातन काळातली दृश्य पुनर्रचित करून ती सजीव करणं आज शक्य झालं आहे. त्यांचं अबोध मन त्यांच्या मदतीला येतं. उत्तर मिळावं अशी विनंती झोपण्यापूर्वी तुमच्या अबोध मनाकडे करा. त्याच्यावर श्रद्धा ठेवा, त्याच्याबद्दल ठाम समजूत बाळगा. उत्तर नक्की मिळेल. त्याला सर्व ठाऊक आहे, त्याला सारं दिसतं, परंतु त्याच्या सामर्थ्याबद्दल तुम्ही कधीही साशंक होता कामा नये. त्याला प्रश्न विचारता कामा नये. तुमचा विचार म्हणजे कृती आणि तुमची प्रतिक्रिया म्हणजे अबोध मनाला तुमचा प्रतिसाद. तुमचे विचार सुज्ञ असतील तर तुमचे निर्णय आणि कृतीसुद्धा सुज्ञ असेल. मार्गदर्शन हे मनातला भाव, आंतरिक जाणीव आणि एखाद्या तीव्र अंतर्प्रेरणेच्या स्वरूपात मिळतं, जेणेकरून तुम्हाला जे माहीत असायला हवं ते माहीत होतं. ती स्पर्शाची आंतरिक जाणीव आहे, तिचं अनुसरण करा. धन्यवाद.